यानंतर बातमी आहे पंकजा मुंडेंची। गोपीनाथ मुंडे महामंडळावरून पंकजा मुंडेंनी आता सरकारलाच आंदोलनाचा इशारा दिलाय। पुण्यामध्ये शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे अचानक का आक्रमक झाल्या, बघूया त्यावरचा एक रिपोर्ट। खूप वर्ष झाले ऐकते मी, असमाधानी आहे। काही वेळांनी असं होऊ नये की आम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे आंदोलन करावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ नये। पंकजा मुंडेंनी स्वतःच्या सरकारला घरचा आहेर देत आंदोलनाचा इशारा दिला। विशेष म्हणजे शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंनी आंदोलनाची भाषा केली। पुण्यात गुरुवारी ऊसतोड कामगारांच्या मजुरीचा प्रश्न शरद पवार आणि पंकजा मुंडेंच्या बैठकीत निकाली निघाला। मात्र गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळासंदर्भात पंकजा यांनी असमाधानी असल्याचं म्हटलंय आणि आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये असा इशाराही दिलाय। गोपीनाथ मुंडे महामंडळाचं काम पुढे जात नाहीये, त्यामुळे तुम्ही नाराज आहात। तुम्ही काय करेस्पॉन्डन्स केलाय का मुख्यमंत्री? मी नाराज हा शब्द वापरला नाही, तो शब्द मी खूप वर्ष झाले ऐकते मी, असमाधानी आहे। मी जेव्हा मंत्री होते स्वतः अनेक वेळा मी बैठका स्वतः घ्यायचे, त्याच्यामध्ये स्वतः हस्तक्षेप करायचे, पण गेले 5 वर्ष संविधानिक आणि वैधानिक कामकाजात मी स्वतः नसल्यामुळे मी संबंधितांना सांगू शकते की लवकर करा। याच्या पलीकडे आता काय करता येईल, तर काही वेळांनी असं होऊ नये की आम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे आंदोलन करावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ नये। तसं असेल तर आमच्या मोराळेताईंना आम्ही पुढे करून आंदोलन करू। तर महामंडळाला निधी दिलाच पाहिजे, पंकजांची मागणी योग्य आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले। महामंडळाला निधी दिला पाहिजे आणि महामंडळाच्या योजना या केल्या गेल्या पाहिजे, तर हे बरोबरच आहे। महामंडळाला निधी दिला पाहिजे, त्याच्या माध्यमातून ज्या योजना सुरू झाल्या त्या केल्या पाहिजे, ही सरकारकडे मागणी करणे योग्यच आहे। नाही, सरकारकडे असे महामंडळ आहेत, सरकारने जास्तीत जास्त पैसा द्यावा, त्या महामंडळाच्या माध्यमातून जनतेचं भलं व्हावं, ही साधी सिंपल अपेक्षा व्यक्त केली आहे। ऊसतोड मजुरांचं नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याकडे बघितलं जातं। 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये पंकजा मंत्री होत्या, त्याच वेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाची घोषणा झाली। मात्र प्रत्यक्षात 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये महामंडळ अस्तित्वात आलं। बीड जिल्ह्यात सर्वाधिक ऊसतोड मजुरांची संख्या मात्र अद्याप नोंदणीच झालेली नाहीये। त्यामुळे गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळात केवळ लाखभर मजुरांची नोंद आहे। मजुरांची पुरेशी नोंद नसल्यानं महामंडळाच्या कुठल्याही योजना राबवता येत नाहीयेत। ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीची वसतिगृह बंद पडली आहे। पंकजा मुंडे यांचा ऊसतोड कामगाराच्या संदर्भातला जो राजकीय प्रवास राहिलेला आहे तो संघर्षशील नेतृत्व म्हणून राहिलेला आहे। मात्र सरकारच्या बाबतीत त्यांनी जो आक्षेप घेतलेला आहे, जी मागणी त्यांनी केलेली आहे, आपण ज्या पद्धतीने म्हणतो की सरकारच्या विरोधात त्या केलेल्या आहेत, अनेक दिवसापासून त्यांना राजकीय प्रवाहामध्ये येण्याची एक संधी हवी होती आणि त्यांना ती संधी या निमित्ताने आलेली आहे। कारण राजकीय परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांना प्रवाहाच्या बाहेर ठेवण्यामध्ये सत्ता पक्षांनी जे प्रयत्न केले आहेत त्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी समोर येणं त्यांच्या वैयक्तिक राजकीय भविष्यासाठी अभिप्रेत होतं आणि त्यांनी तेच केलेलं आहे। रोखठोक तसंच इशारे देऊन बोलण्याची पंकजांची स्टाईल आहे। यावेळी त्यांनी स्वतःच्या सरकारचे कान टोचत आंदोलनाचा इशारा दिला। पुण्याहून विनय जगतापसह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।